लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव सिंधूच्या अंगावर ब्लँक चेक फेकतो आणि तिला तेथून निघून जायला सांगतो. तर सिंधू त्याला म्हणते की IPS राघव रत्नपारखी, तुमचा हा पैशांचा मास तुमच्या जवळच ठेवा, कारण तुमच्या या पैशांची किंमत माझ्यासाठी फक्त एवढीच आहे. आणि त्यानंतर ती तो ब्लँक चेक फाडते आणि राघवच्याच अंगावर टाकते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सिंधू राघवला सांगत असते की खरं तर मी इथे परत कधीच आले नसते, पण एका आईने तिच्या मुलाच्या काळजीपोटी मला इथे बोलावून घेतलं आणि त्यामुळे मी इथे आले. आणि त्यावेळी ऋतुराज तिला विचारतो की सिंधू, तू तर कधी आई होऊ शकणार नव्हती ना, मग ही सावी कोणाची मुलगी आहे, तिचे वडील कोण आहेत? मात्र त्यावेळी रुक्मिणी म्हणते की ऋतुराज, तुला काय करायचंय? तू या बाईला कोणताही प्रश्न विचारू नको, कारण त्या मुलीशी आणि या बाईशी आपला काही संबंध नाही. आणि ते ऐकून सिंधूला वाईट वाटते आणि त्यानंतर ती राणीला म्हणते की मधुताई, मला माफ करा, मी विनूवर उपचार करू शकत नाही. आणि ते ऐकून मधू तिच्याकडे विनंती करत म्हणते की सिंधू प्लीज, तू विनूवर उपचार कर, नाही म्हणू नको, तू आमचा लास्ट होप आहे. त्यावर सिंधू म्हणते की तुम्ही कॉल केल्यामुळे मी इथे आले होते, पण मी विनूवर उपचार करणं त्याच्या बाबांना आणि घरच्यांना आवडत नसेल तर मग मी इथे नाही थांबू शकत, कारण अशा परिस्थितीमध्ये उपचार राहतील बाजूला आणि उगाच वाद होतील आणि त्याचा त्रास विनूलाच होईल. आणि त्यानंतर ती सावीला आवाज देत तिथे बोलावून घेते. सावी तिला काय झालं ते विचारते. त्यावर सिंधू तिला सांगते की चल सावी, आपल्याला इथून निघायचं आहे. तर सावी तिला म्हणत असते की काय झालं आई, तुला विनूवर उपचार करायचे नाही आहेत का? त्यावर सिंधू म्हणते नाही, आपण आता इथून निघणार आहोत. मात्र सावी म्हणते की आई, तू अशी कशी डॉक्टर आहेस ग? तुझ्या पेशंटला त्रास होत असताना तू त्याच्यावर उपचार करणार नाही आहेस का? तू विनूच्या पायाला औषध लाव, म्हणजे त्याला बरं वाटेल. मात्र सिंधू म्हणते की नाही सावी, आपल्याला आता इथून निघावं लागेल. आणि ते ऐकून सावीला खूप वाईट वाटते आणि त्यानंतर ती घरातील सगळ्यांकडे बघत म्हणते की मला असं वाटलं होतं की विनूची फॅमिलीसुद्धा विनूसारखीच असेल, पण नाही, तुम्ही सर्वजण खूप वेगळे आहात. आणि तिचं हे बोलणं ऐकून सिंधू तिला गप्प बसायला सांगते. मात्र सावी म्हणते की थांब बाई, मला बोलू दे. आणि त्यानंतर ती रुक्मिणीला म्हणते की तुम्ही या घरातील सगळ्यात मोठे आहात ना, मग तुम्हाला कळत नाही का घरात आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं? तुम्ही तर साधा आम्हाला पाणीसुद्धा विचारलं नाही. आणि त्यामुळे रुक्मिणी रागातच तिच्याकडे बघते. तर सिंधू सावीला गप्प बसायला सांगत असते. मात्र सावी म्हणते की थांब बाई, मला बोलू दे, कारण मला भूक लागली आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. आणि त्यानंतर सावी रुक्मिणीजवळ जाते. ती रुक्मिणीला विचारते की तुम्ही विनूच्या सगळ्यात मोठ्या आजी आहात ना? त्यावर रुक्मिणी हो म्हणते. तर सावी तिच्या पाया पडते. मात्र रुक्मिणी घाबरून खुर्चीवर बसते. आणि ते बघून सावी तिला विचारते की आशीर्वाद देण्याची ही कोणती पद्धत आहे? त्यावर रुक्मिणी रागातच म्हणते की तुला आशीर्वाद देण्याची मला गरज वाटत नाही. त्यावर सावी म्हणते पण का? लहान मुलांना तर सगळेच आशीर्वाद देतात ना. मात्र रुक्मिणी म्हणते की मला तुला आशीर्वाद द्यायचा नाहीये. आणि तिचं ते बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं. मात्र त्याच वेळी सावीचं लक्ष त्या ठिकाणी असणाऱ्या एका फ्लॉवर पॉटकडे जातं आणि ती पटकन पळत जाऊन तो फ्लॉवर पॉट घेऊन येते आणि रुक्मिणीला धमकी देत म्हणते की तुम्ही मला आशीर्वाद देताय की मी हा फ्लॉवर पॉट फोडू? आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. रुक्मिणी तर घाबरून म्हणत असते की तो फ्लॉवर पॉट आधी तू खाली ठेव. मात्र सावी म्हणते की जर तुम्ही मला आशीर्वाद देणार असाल तरच मी तो खाली ठेवेल, नाहीतर फोडून टाकेल. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की देते मी तुला आशीर्वाद. आणि त्यानंतर सावी तो फ्लॉवर पॉट खाली ठेवते आणि रुक्मिणीच्या पाया पडते. तर रुक्मिणीसुद्धा नाईलाजाने तिला आशीर्वाद देते. त्यामुळे सगळ्यांनाच हसू येतं. आणि त्यानंतर सावी राजश्रीकडे बघत म्हणते की तू राजश्री आजी आहे ना, विनूची आजी? त्यावर राजश्री हो म्हणते. तर सावी तिला सांगते की विनू सतत तुझ्याबद्दल बोलत असतो, त्याने मला सांगितलं आहे की तू खूप छान जेवण बनवते. आणि ते ऐकून राजश्री खुश होते. आणि त्यानंतर सावी तिचाही आशीर्वाद घेते. राजश्री आनंदाने तिला आशीर्वाद देते. त्यानंतर सिंधू तिला म्हणते की चल सावी, आता आपण इथून निघू. मात्र सावी म्हणते की थांब बाई, मी पहिल्यांदाच विनूच्या फॅमिलीला भेटत आहे, मला त्यांची ओळख करून घेऊ दे.
मी सगळ्या मोठ्यांच्या पाया पडणार आहे. आणि मग त्यानंतर ती रत्नाकर, राघव, रेश्मा, राणी या सगळ्यांचे आशीर्वाद घेते. मात्र जेव्हा ती ऋतुराज जवळ जाते तेव्हा ऋतुराज म्हणतो की माझ्या पाया पडण्याची काही गरज नाही. तर सावी म्हणते की तुम्ही मला आशीर्वाद देणार आहात की मी हा टेबल लॅम्प फोडू, आणि त्यामुळे ऋतुराज घाबरूनच तिला आशीर्वाद देतो. तर रुक्मिणी रागातच सिंधूला म्हणत असते की तुझ्या या मुलीला तुझ्या जवळच ठेव आणि तिला जरा शिस्त लाव. बाहेर 4 लोकांमध्ये कसं वागायचं हे शिकव तिला. आणि त्यावर सावी म्हणते की माझी आई मला व्यवस्थितच सांभाळते, पण तुमचं काय? तुम्ही तर कोणाचंच ऐकत नाही. आणि सावीचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी रागातच तिच्याकडे बघत असते. तर सावी तिला विचारत असते की तुम्ही नक्की कोणाचं ऐकता, त्या व्यक्तीचं मला नाव सांगा, मी त्यांना जाऊन सांगते. आणि ते ऐकून रुक्मिणी अजून चिडते. तर सिंधू सावीला गप्प बसायला सांगते. तर रुक्मिणी म्हणत असते की ही तुझी मुलगी आहे ना, अगदीच तुझ्यासारखी आहे. तर सावी हसतच म्हणते की सिंधूची मुलगी सिंधूसारखीच असणार ना. आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा सिंधूला म्हणते की आई मला खूप भूक लागली आहे. त्यामुळे राजश्री म्हणते की तू थांब थोडा वेळ, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. मात्र सिंधू म्हणते की नको, मी तिला बाहेर काहीतरी खायला देईल. आणि मग त्यानंतर ती सावीला घेऊन घराबाहेर पडते. मात्र त्यानंतर राघव रागातच त्याच्या रूममध्ये जातो. रूममधील सगळं सामान इकडे तिकडे फेकून देतो. त्यानंतर मधूसुद्धा तिथे येते. ती राघवला काय झालं आहे ते विचारते. तर राघव रागातच म्हणत असतो की मी आत्ता कुठे माझ्या भूतकाळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो, तर ही सिंधू पुन्हा आपल्या घरात आली. तुला काय गरज होती तिला इथे बोलावण्याची? आणि त्यावर राणी म्हणते की राघव एक गोष्ट लक्षात ठेव की मी सिंधूला इथे विनूसाठी बोलावलं आहे. मात्र राघव काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. राणी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र राघव खूप रागात असतो. आणि त्याच वेळी विनू त्या ठिकाणी येतो. त्या रूमची अवस्था बघून तो राणीला नक्की काय झालं आहे ते विचारतो. तर राणी सांगते की मी रूमची साफसफाई करत होते, माझा चुकून धक्का लागून हे सामान खाली पडलं. आणि त्यानंतर विनू तिला त्याच्या डॉक्टर काकूंबद्दल विचारतो. मात्र त्यावर राणी काहीच उत्तर देत नाही. ती राघवला म्हणते की आता दे तुझ्या मुलाच्या प्रश्नांचं उत्तर. मात्र राघव म्हणतो की मला कोणाच्याही प्रश्नांचं उत्तर द्यायचं नाही. तर दुसरीकडे सिंधू आणि सावी एका हॉटेलमध्ये जातात. सावी सतत विनूबद्दल आणि त्याच्या फॅमिलीबद्दलच बोलत असते. आणि ते ऐकून सिंधूला रडू येतं. तर सावी तिचे डोळे पुसत म्हणते की आई तू प्लीज रडू नको. जर तुला आवडत नसेल तर मी नाही बोलणार त्यांच्याबद्दल. आपण इथे राहायलाही नको, आपण आपल्या घरी परत जाऊ. आणि सावीचा तो समजूतदारपणा पाहून सिंधू मनाशी म्हणते की बाळा मला माफ कर, मी आजपर्यंत तुझ्यापासून अनेक गोष्टी लपवल्या आहेत. आणि आत्ताही तू ज्या फॅमिलीचं कौतुक करते ती तुझीच फॅमिली आहे हे मी तुला नाही सांगू शकत. तर दुसरीकडे राणी राघवला समजवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र राघव तिचं काही ऐकूनच घेत नाही. आणि मग नाईलाजाने राणीला विनूला सांगावे लागते की डॉक्टर काकू आणि सावी परत गेल्या, त्यांनी इथे यावं म्हणून मी खूप प्रयत्न केले, पण तू त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यावी असं तुझ्या बाबांना वाटत नाही. आणि ते ऐकून विनू म्हणतो ठीक आहे, जर बाबांची इच्छा नसेल तर मी नाही बोलणार त्यांच्याशी. आणि तो रडतच तेथून निघून जातो. त्यामुळे राणीला खूप वाईट वाटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव पुन्हा सिंधूकडे जातो आणि तिला विनूवर उपचार करण्यासाठी घरी येण्याची विनंती करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.